चांगला बॉल आणि चांगला रन. साहिल कांबळे यांचा दुसरा चेंडू. सामना करतायत इंद्रजित मागाडे. पाहूया. वा वा वा, खूप छान. रोनक जाधव कुठे असेल त्याने यायचा प्रयत्न करायचा आहे. सुंदर बॉल. साहिल कांबळे. इंद्रित मागाडे पुन्हा एकदा. लिबर्टी फायटर्स वर्सेस लिबर्टी वॉरियर्स मधील हा सामना फलंदाजीसाठी निमंत्रित केलंय ते लिबर्टी वॉरियर्स संघाला. दरम्यान लिबर्टी वॉरियर्सचे दोन्ही ओपनर्स इंद्रजित मागाडे, आशिष गमरे. गोलंदाजी करतोय तो साहिल. 2 निर्धाव चेंडू टाकले ते साहिलने. सुरेख गोलंदाजी. सामना करतोय आशिष. आणि हा चांगला अप्पर कट. आशिष या फटक्यासाठी ओळखलाच जातो. अतिशय चांगल्या रीतीने खेळ आशिष हा ऑफसाईडला करत असतो. गोलंदाजी अतिशय सुरेख होते. पॉवर प्लेची ही ओव्हर. 2 निर्धाव चेंडू. बघूया कसा फायदा घेतात आशिष. आणि जबरदस्त चेंडू. अगदी ब्लॉक लेनचा हा चेंडू जोराने टाकला होता आणि निर्धाव जाताना. दरम्यान पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 3. या दरम्यान मैदानामध्ये एक अनपेक्षित पाहुणा देखील फिरताना. एक सुंदर अशी गोलंदाजी साहिलकडून पाहायला मिळाली होती. 3 रनाचे 3 धावा देत आपलं षटक पूर्ण केलं ते साहिलने. या दरम्यान आशिष आणि इंद्रजित सोबत चर्चा करताना कर्णधार नागेश कांबळे. स्ट्रॅटेजिक टाइम आउट मला या ठिकाणी दिसतोय. एका साईडला गोलंदाजी करत असलेला संघ लिबर्टी फायटर्स स्ट्रॅटेजी बनवत असताना, तर दुसरीकडे कर्णधार नागेश कांबळे समवेत हे दोन्ही ओपनर्स. या दरम्यान क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना कॅप्टन मंगेश घेवडे. मागची जी मॅच झाली यामध्ये मंगेश घेवडे यांची फलंदाजी पाहायला मिळाली होती. 22 नंबरच्या जर्सीमध्ये मंगेश घेवडे. या दरम्यान सागर कांबळे ड्रिंक्स ब्रेक घेताना. गोलंदाजी मार्कवर सागर मोरे. सामना करेल तो इंद्रजित मागाडे. काहीसा टचमध्ये इंद्रजित मागाडे दिसत नाही आहे. पहिल्या सामन्यामध्ये देखील काही करू शकले नव्हते. सिंगल डबल या खेळामध्ये सिंगल डबलसाठी अतिशय प्रसिद्ध असा हा खेळाडू, पण आपल्या नावाला साजेसा खेळ अजूनपर्यंत तरी पाहायला मिळालेला नाही. करो या मरो अशा स्थितीमध्ये चालू असलेला सामना. जो हरेल तो या टुर्नामेंटमधून या लीगमधून बाहेर होईल.
पंचांद्वारे वाईड डिक्लेअर केला जातोय हा चेंडू आणि अतिरिक्त धावसंख्येने धावसंख्या होते ती 4. आशिष गमरे, इंद्रजित मागाडे, कपिलोस्तु बॉयजचे हे दोन्ही ओपनर्स. आणि हा चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा होता. इंद्रजित मागाडेंना काही समजलेला नाही. निर्धाव चेंडू गेलेला आहे. आणखीन एक सुरेख चेंडू. पहिल्या चेंडूचे कॉपी म्हणता येईल आपल्याला. दोन्ही चेंडू अगदी समान पद्धतीने टाकण्यात आले होते. सुंदर गोलंदाजी सागर मोरे यांच्याकडून. ऑफसाईडच्या दिशेने तटावलेला हा सुंदर फटका. केवळ एका धावेवर समाधान मानावे लागेल इंद्रजित मागाडे यांना. बघूया आशिष गमरे काय करतायत. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज. आणि हा सुंदर फटका बाउंड्री लाईनच्या दिशेने तटवलेला आहे. बघूया काय होतंय. आशिष गमरे धाव बाद. काही धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत होते पण दुसरी धाव काही मिळू शकली नसती. फलंदाजीसाठी येतोय तो ज्युनियर थॉमस म्हणून प्रसिद्ध असलेला अनिकेत कांबळे. खरं तर चाचा नेहरू क्रीडांगण आम्हा सर्व लिबर्टी गार्डनमधील खेळाडूंसाठी होम ग्राउंड असलं तरी अनिकेत कांबळे सतत या क्रीडांगणावर सराव करत असतो. दरम्यान मैदानावर एक अनपेक्षित पाहुणा या लीगसाठी आलेला दिसतोय. चांगला फटका ऑफसाईडच्या दिशेने मारला होता. थोडंसं क्षेत्ररक्षण गचाळ झालं होतं पण केवळ एका धावेवर थांबवण्यात त्यांना यश मिळालेलं आहे. दरम्यान या षटकाचा शेवटचा चेंडू. सामना करतोय अनिकेत कांबळे. गोलंदाजी करतोय तो सागर मोरे. आणि सुंदर फटका लेग साइडच्या दिशेने. लेग साइडच्या दिशेने आज सुंदर फटका खेळण्यात आला होता. दोन्ही पंच एकमेकाशी डिस्कशन करतायत. बघूया काय निर्णय देत आहेत. नो बॉल. नो बॉल देण्यात आलेला आहे तो पंचांद्वारे. आणि थर्ड अंपायरचा डिसिजन नो बॉल. लिबर्टी प्रीमियर लीगच्या नियमानुसार पुढील चेंडू हा फ्री हिट असेल. पंच महेश पिरवाडकर हा चेंडू फ्री हिट राहील. दरम्यान धाव संख्या 9. सुंदर फटका. काय देखील सुरेख पण फलंदाज काही बाद होणार नाही. फ्री हिट होती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 10.
थोडेसे संत गतीने अशी सुरुवात पाहायला मिळते ती लिबर्टी वॉरियर्स संघाची. त्यांचा महत्त्वाचा फलंदाज आशिष गमरे हा तंबूत परतलेला आहे. इंद्रजित मागाडे आणि अनिकेत कांबळे यांच्यावर संघाची मदार आहे. बघूया आपल्या संघाला एक मोठी धावसंख्या उभारण्यात हे यशस्वी होतात. या प्रयत्नात मोठी धावसंख्या उभारण्याच्या प्रयत्नात हे दोन्ही खेळाडू. लिबर्टी गार्डन येथील सर्व रहिवासी क्रिकेटर्स या ठिकाणी या आज क्रीडांगणामध्ये उपस्थित आहेत. क्रिकेटचा हा महासंग्राम. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू वाईड, पंचांद्वारे वाईड देण्यात आलेला आहे आणि विकेट कीपरने देखील हा चेंडू कलेक्ट केलेला नाही. वाईड +1. दरम्यान संघाची धावसंख्या होते ती 12. वाईडसाठी रेफलर घेतलेला आहे. वाईड आहे का बघ रे. वाईड आहे ना बाबू. पहिलाच वाईट होत ना. वाईट +1. वाईड आहे ना. परत चेक करताय. थर्ड अंपायर फुटेज चेक करतायत. वाईट चेक कर. वाईट चेक करायचं आहे. हां म्हणून त्याला सांगितलं वाईट चेक करणार. हां बोलले ना ते म्हणून तर थांबलंय. ठीक आहे मग. नाही 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 इसलिए तो रुका. दरम्यान थर्ड अंपायरचा निर्णय वाईड. वाईड +1. मी सर्व कर्णधारांना विनंती करतो की वारंवार रिव्ह्यू घेता येणार नाहीत. जिथे डिसिजन हे थोडेसे प्रॉब्लेमॅटिक असतील तिथेच फक्त रिव्ह्यू घेता येतील, अन्यथा पंचांचे निर्णय अंतिम मानावे लागतील. इंद्रजित मागाडे धावबाद. काहीच आवश्यकता नव्हती या ठिकाणी. बाद होतो तो इंद्रजित मागाडे. बघूया पुढील फलंदाज. कोण देणार. दरम्यान श्रीकांत, अनिता, राजेश सलवाडी यांच्याकडून अनिकेत कांबळे यांच्या प्रत्येक 6ला 100 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. अनिकेत कांबळे यांच्या षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. लिबर्टी गार्डनचा
थॉमस, ज्युनियर थॉमस. या दरम्यान एक चांगला चेंडू टाकला होता विकी नीरज गोयल याने. एक मोठा फटका मारायच्या प्रयत्नात अनिकेत केवळ एक धाव मिळते डिक्लेअरच्या स्वरूपात. या दरम्यान लिबर्टी प्रीमियर लीग पर्व 2 या दुसऱ्या पर्वाच्या आणि आज सुंदर फटका लेग साईडच्या दिशेने तटावलेला आहे. बघूया काय होतंय. भावेश कांबळे, एक चांगलं क्षेत्ररक्षण भावेश कांबळ्यांकडून पाहायला मिळतंय. 2 धावा होऊ शकल्या असत्या पण केवळ एका धावेवर समाधान मानावे लागेल. ते अनिकेत कांबळे याला लिबर्टी प्रीमियर लीगचे चषक मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. सर्वांच्या नजरा त्याकडे वळलेल्या आहेत. आणि आज चांगला फटका बघूया काय होतंय. सुमित गमरे एक चांगला झेल पकडतायत. नागेश कांबळे कित्येक वर्षानंतर फलंदाजीसाठी मैदानात आणि चांगला खेळ पहिला मॅच मध्ये करण्यात आला होता. धन्यवाद डीजे वाले बाबू. या दरम्यान अभिषेकने देखील षटकार खेचला तर त्याच्या प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक. चेंडू सुरेख चेंडू निर्धाव जातोय. फलंदाजांना काही चेंडू कळत नाही आहे. अभिषेक ऑफ केबी आणि नॉन स्ट्रायकर एंडला आहे तो अनिकेत कांबळे. बघूया काय होतंय. आणि मोठा फटका मारायच्या तयारीत अभिषेक पण जेल बाद. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 14. अनिकेत कांबळे अजूनही मैदानात एक मोठा खेळाडू. या सामन्याचं रूप कधीही पलटवू शकतो असा हा खेळाडू. त्याचा संघ देखील याच प्रतीक्षेत. या दरम्यान गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत ते सुमित गमरे. कांबळे वर्सेस गमरे. या दरम्यान वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन येतोय तो सुमित गमरे. सामना करेल अनिकेत कांबळे. चांगला फटका बॅटच्या कडेला लागलेला चेंडू डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळेल अनिकेत याला. चौथ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतो तो सुमित. आणि हा चांगला फटका ज्युनियर थॉमसच्या बॅटमधून निघालेला. बघूया काय. आणि हा लिबर्टी कमाल शानदार चौकार. अशा चौकार षटकारांची अपेक्षा आहे ती वॉरियर्स या संघाला. सुरेख अशी फटकेबाजी अनिकेत कडून. एक मोठा नावाजलेला खेळाडू. सुंदर फटका. बघूया काय होतंय. नितीन जाधव
क्षेत्ररक्षणासाठी सज्ज आणि सुंदर थ्रो देखील नितीन जाधव यांच्याकडून एका धावेने समाधान मानावं लागेल अनिकेत याला. या एका धावेने धावसंख्या होते ती 20. पुढील चेंडू सामना करतोय तो सिद्धेश पुगावकर. नियमित सरावाला जरी आला नाही तरी एक शार्प क्रिकेटिंग माइंड सिद्धेश पुगावकरकडे आहे. आणि आज चांगला फटका लेग साईडच्या दिशेने तटवलेला आहे. बघूया किती धावा मिळत आहेत. भावेश कांबळे क्षेत्ररक्षण, अतिशय उत्तम क्षेत्ररक्षण भावेश कांबळे या ठिकाणी करतायत. या एका धावेने संघाची धावसंख्या होते ती 21. आता अनिकेत आलेला आहे स्ट्राईकवर. बघूया अनिकेत काय करतोय. मोठ्या फटक्यांची अपेक्षा वॉरियर्स या संघाला. आणि आज चांगला फटका, मला वाटतं लेग साईडच्या दिशेने तटावलेला फटका. बघूया किती धावा. 2 धावांवर समाधान मानतोय तो अनिकेत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या होते ती 23. चौथ्या षटकातील हा शेवटचा चेंडू. या दरम्यान ऑरेंज कॅप होल्डर स्वप्नील पुजारी आणि पुन्हा एकदा जोरदार फटका. बघा किती धावा मिळत आहेत. एका धावाला समाधान मानावं लागेल. एक चांगला फटका बाउंड्री लाईनच्या दिशेने खेळण्यात आला होता अनिकेत द्वारा. या एका धावेने संघाची धावसंख्या होईल ती 24. एकूण 4 षटकांच्या समाप्तीनंतर वॉरियर्स संघाची धावसंख्या आहे 24. या दरम्यान मी पुन्हा एकदा अनाउन्स करतो की अनिकेत कांबळे याच्या प्रत्येक षटकारावर 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. शेवटचं षटक. या षटकामध्ये मोठ्या धावा मिळाव्यात, एक धावांचा डोंगर उभा करावा या प्रयत्नात अनिकेत आपल्या वॉरियर्स संघासाठी. दरम्यान गोलंदाजी मार्कवर नीरज गोयल उर्फ विकी. एक बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न होता अनिकेतचा, पण चेंडू काही त्याच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये आलेला नाही आणि निर्धाव जाताना यष्टीरक्षकाच्या हातावर स्थिरावलेला हा चेंडू. अनिकेत जो बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न करत होता प्रोफेशनल क्रिकेटमध्ये, हा एक मोठा फटका मानला जातो. आणि आज सुंदर फटका. बघूया किती धावा मिळत आहेत अनिकेत याला. एक चांगला शॉट अनिकेतच्या बॅटमधून आलेला आहे. 2 धावा. या 2 धावांवर समाधान मानतोय तो अनिकेत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या होते ती 26. अनिकेत कांबळे लिबर्टी गार्डनचा खेळाडू. एक सुंदर गोलंदाजी या ठिकाणी होते. एक चेंडू लेग बाईटच्या रूपाने या ठिकाणी 1 धाव मिळते ते अनिकेत याला. संघाची धावसंख्या होते ती 27. अनिकेत कांबळे आणि काही इतर खेळाडू यांनी एक प्रोफेशनल क्रिकेटमध्ये आपलं नाव त्यांचं मोठं व्हावं यासाठी आम्हा सर्वांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देखील. पुन्हा एकदा एक सुंदर चेंडू. अनिकेत चेंडू काही समजू शकत नाही आहे आणि निर्धाव जातोय तो हा चेंडू. नीरज गोयल
एक चांगली गोलंदाजी करतायत या ठिकाणी. चांगला फटका, बघा किती धावा मिळत आहेत आणि चांगला फटका लेग साईडच्या दिशेने. 2 धावांवर समाधान मानावं लागेल. अनिकेत याला संघाची धावसंख्या होते ती 29. दरम्यान या इनिंगचा हा शेवटचा चेंडू. या शेवटच्या चेंडूवर एक मोठा प्रहार करावा लागेल अनिकेत याला. समोरचा संघ एक बलाढ्य संघ लिबर्टी फायटर्स, कर्णधार मंगेश गेवडे. आमचे स्कोरर मंगेश गेवडे यांचा उल्लेख धोनी म्हणून करताना. दरम्यान आज शेवटचा चेंडू घेऊन येतोय नीरज. सामना करतोय अनिकेत. आणि आज सुंदर फटका, गॅप मध्ये खेळलेला फटका मला वाटतं. आणि हा थ्रो जो या ठिकाणी करण्यात आला होता, हा थ्रो काही व्यवस्थित नव्हता. हा मध्ये असलेला झाडाला लागून या ठिकाणी 4 धावा धावून घेतलेल्या आहेत. म्हणजे हा चौकार मिळालेला आहे अनिकेत याला. सुंदर फलंदाजी या ठिकाणी. या 4 धावांनी धावसंख्या धावफलक वाढतोय तो, वाढून धावफलक होतोय तो 33 आणि 34 धावांचं लक्ष ठेवलं आहे ते लिबर्टी फायटर्स या संघाला. मला वाटतं मंगेश घेवडे आपले मित्र जितेंद्र जाधव यांच्याकडून काही टिप्स घेताना. जितेंद्र जाधव यांचा संघ ऑलरेडी क्वालिफायर 1 साठी क्वालिफाय झालेला आहे आणि त्यांच्याकडून काही टिप्स घेताना मंगेश घेवडे. आणि अरुण बनसोडे हे येथील सर्व खेळाडूंना टिप्स देत असतात. जो संघ संध्याकाळी जिंकेल त्याच्यामध्ये अरुण असतीलच. एकंदरीत संघ कोणताही जिंको, आम्ही त्याच्या आनंदामध्ये आम्ही सहभागी आहोत. अर्थात सेलिब्रेशनमध्ये सहभागी असूच. अरुण बनसोडे यांनी जर यापुढील सामन्यांमध्ये षटकार खेचला तर राजेश कांबळे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. या दरम्यान येथील नामवंत संघ असलेला फायटर क्रिकेट क्लबचे माजी खेळाडू राजू हिरू सावंतसाहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या मंचावर आसनस्थ व्हावं. या दरम्यान 5 षटकांचा हा सामना. या पहिल्या इनिंगमध्ये 5 षटकांच्या समाप्तीनंतर लिबर्टी वॉरियर्सची धावसंख्या होते ती 33. जिंकण्यासाठी 34 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते लिबर्टी वॉरियर्स या संघाने. लिबर्टी फायटर्स या संघासाठी लिबर्टी वॉरियर्सचे कर्णधार नागेश कांबळे एक मोठे नावाजलेले आणि तितके दिग्गज खेळाडू, तसेच तुल्यबळ असे मंगेश गेवडे यांचा संघ लिबर्टी फायटर्स. लिबर्टी क्रिकेटसाठी हा क्रिकेटचा महोत्सव. या दरम्यान
नागेश कांबळे यांचं आगमन. नागेश रामचंद्र कांबळे यांचं आगमन. हा सचिन दादा सम्यक बोलतो कोणा सचिन दादा आज तो सन्मान चिन्ह स्पीकर बदलायला जायचं बदल द्यायचे. हां मग एकदा वट केलं त्यालाच पाठवतो मी मॅच हारला की पाठवून देतो मंग्याला काय माहिती याच्यात तरी एक दोन उडले की उडलं. तुझं उलट बरं आहे ते दोघं लावून खेळताय. किशोर कौशिक पण खेळतोय. तू मगाशी चांगला स्टँड घेतला बॅटिंग मी बोललो याला बारको पुढे जाणार बॉलरने बॉल आपटला तर डॉट आणि खाणार आहे बॉलर. याला बोलला मी तुला मगाशी बारको पुढे जाणार बोललो ना मी तुला त्याच्या लास्ट बॉलला बारको पुढे टाकला सर पुढे टाकला तर 100% तू 100% तो बाउंड्री गेली तो 6 खाल्ला. या दरम्यान गोलू 2-2 चष्मे लावून मी लिबर्टी फायटरच्या संघाला विनंती करतो की बराचसा उशीर झालेला आहे. लवकरात लवकर आपले फलंदाज मैदानात उतरवावे. पुढील सामने जे आहेत त्यांच्या ओव्हर्स कमी करण्यात येतील. त्या दरम्यान लिबर्टी गार्डन या विभागातील छोटा खेळाडू एली नितीन जाधव आणि नीरज गोयल दोन्ही खेळाडू मैदानात फलंदाजीसाठी. नितीन जाधव सरावापासून थोडेसे लांब आहेत काही दिवस पण तसा काही या सरावाचा प्रभाव मात्र त्यांच्या खेळावर दिसत नाही आहे. आजही तेवढाच तत्परतेने त्यांचा खेळ बघण्यासाठी इथे बरेचसे खेळाडू आलेले आहेत. दरम्यान लिबर्टी वॉरियर्ससाठी पहिलं षटक घेऊन येतोय कर्णधार नागेश कांबळे. कित्येक वर्ष या नवीन चेंडूने गोलंदाजी करण्याचा अनुभव असलेला हा खेळाडू सामना करेल नीरज गोयल उर्फ विकी. यष्टीरक्षक म्हणून भूमिका निभावताना अनिकेत कांबळे. आशिष गंभरे यष्टीरक्षण मागच्या सामन्यामध्ये करत होते. या सामन्यामध्ये ते बाउंड्री लाईनवर फिल्डिंग करताना दिसत आहेत. आणि हा पहिला चेंडू अतिशय चांगला चेंडू या ठिकाणी निर्धाव जाताना नागेश कांबळे वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं षटक घेऊन. आणि हा सुंदर फटका राज गिंद्राकडे चेंडू जाऊ शकला असता पण झाडाचा व्यत्यय झाडाला लागून हा चेंडू तिथेच पडलेला आहे आणि 2 धावा मिळू शकतात नीरज गोयल उर्फ विकी याला. या 2 धावांनी धावफलक वाढतोय आणि धाव संख्या होते ती 2. पुन्हा एक सुरेख चेंडू आणि तितकाच सुरेख फटका. ऑफ साइडला जे खेळाडू तिथे बसलेले आहेत तरी तिथून उठायचं आहे. क्षेत्ररक्षणाला व्यत्यय येतोय अन्यथा डिक्लेअर देण्यात येईल. तिथे सर्व खुर्च्या घेऊन बसलेले जे खेळाडू आहेत त्यांनी डिक्लेअर झोन मध्ये बसावं.
चांगला चेंडू नागेश कांबळे यांचा वेगवान चेंडू आणि हा वेगवान चेंडू काहीसा खाली राहिलेला आहे. फलंदाजाला काही चेंडू समजलेला नाही. निर्धाव जातोय. पुन्हा एक चेंडू सुरेख चेंडू. फलंदाजाला काही चेंडू समजत नाही आहे. नागेश कांबळे आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करताना आपल्या संघासाठी संघ कर्णधार म्हणून या ठिकाणी भूमिका बजावत असताना आपले 100% एफर्ट देताना नागेश कांबळे कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. आणि एक पुन्हा सुरेख असा फटका ऑफ साईडच्या दिशेने. 2 धावा मिळालेल्या आहेत त्या नीरज याला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 6 झाले ना. 6 झाले ना. कशा ट्रॉफी लिबर्टी प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वाचे हे आकर्षक चषक. बघूया या चषकाचा मानकरी कोण ठरतंय. या दरम्यान दुसरे शतक प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्कवर अनिकेत. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आशिष गंभरे. सामना करतोय तो नितीन जाधव. या दरम्यान श्रीकांत अनिता राजेश सलवाडी यांनी जर बोल्ड विकेट घेतला, बोल्ड आउट केला तर 100 रुपयाचं पारितोषिक. हा चेंडू कट करण्यात आला होता. चेंडू काही समजलेला नाही फलंदाजाला. अनिकेत कांबळे लेग कटर ऑफ कटर साठी प्रसिद्ध. श्रीकांत सलवाडी वारंवार वेगवेगळे पारितोषिक डिक्लेअर करून येथील खेळाडूंना प्रोत्साहन देताना अगदी कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन बसलेले आहेत. पुन्हा एक सुरेख चेंडू. यावेळी मात्र बॅटची कडा घेतोय आणि जातोय तो डिक्लेअर झोनमध्ये. डिक्लेअर एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात. नितीन जाधव यांच्या 6वर राजेश कांबळे यांच्याकडून 100 रुपये आणि रौनक जाधव यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एक सुरेख चेंडू आणि लेग साईडच्या दिशेने डिक्लेअर झोनमध्ये. या एका धावेने धावसंख्या होते ती 8. पुढील चेंडू घेऊन येतोय तो अनिकेत कांबळे. सामना करतोय नितीन जाधव आणि आज सुरेख सुरेख असं क्षेत्ररक्षण सिद्धेश पुगावकर यांनी एक सुंदर झेल पकडलेला आहे. मी मगाशीच म्हटलं होतं एक स्मार्ट क्रिकेटिंग माइंड हे सिद्धेश पुगावकर यांच्याकडे आहे. एक सुरेख झेल. या दरम्यान लिबर्टी बॉईजचा माजी खेळाडू आणि या लिबर्टी गार्डन विभागातील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून ज्याने आपली ख्याती प्राप्त केली असे संदीप सावंत मैदानामध्ये दाखल.
काय करतो लिहितोय तू सॉरी पुढील चेंडू सामना करतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये लिबर्टी गार्डन विभागातील नामवंत खेळाडू विनोद घेवडे सामना करताना अनिकेत याचा आणि एक जबरदस्त असा चेंडू टाकण्यात आला होता. क्रिकेट हा खेळ जितका बॅट आणि बॉलने खेळला जातो तो त्याहीपेक्षा जास्त माइंडने खेळला जातो. वास्तविकता ही हेच सांगत असते आणि विनोद घेवडे याचंच प्रदर्शन करताना हवेची दिशा प्रथमतः चेक करताना विनोद घेवडे या दरम्यान गोलंदाजी मार्कवर अनिकेत सामना करतोय विनोद आणि पुन्हा एकदा एक सुरेख चेंडू एक चांगलं क्षेत्ररक्षण सिद्धेशकडून पाहायला मिळालं. आशिष याला काही चेंडू समजलेला नाही. यष्टीरक्षक म्हणून भूमिका बजावताना आशिष गंभरे चेंडू निर्धाव धावू शकला असता. फेअर प्लेची आहे. या दरम्यान फलंदाजीसाठी स्ट्रॅटेजिक टाइम आउट मंगेश घेवडे कर्णधार विदाउट कोच ग्राउंडमध्ये दाखल. गोलंदाजी मार्कवर पुढील गोलंदाज सोहेल तन्वीरच्या बॉलिंगची हुबेहूब कॉपी उजव्या हाताचं सोहेल तन्वीर म्हणता येईल. एक चांगला गोलंदाज इंद्रजित मागाडे. या सामन्यानंतर अजूनही 4 सामने शिल्लक आहेत. मी दोन्ही संघांना विनंती करतो की लवकरात लवकर खेळ सुरू करावा. चांगला चेंडू या ठिकाणी इंद्रजित मागाडे यांच्याकडून लेग साइडला एक मोठा फटका एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी विनोद याचा. चेंडू बॅटची कडा घेऊन डिक्लेअर झोनमध्ये. विनोदला पुन्हा एकदा एक चांगला चेंडू लेग साइडला मारण्याचा प्रयत्न विनोद याचा. चेंडू जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी इंद्रजित मागाडे यांच्याकडून पाहायला मिळते. वारंवार लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न विनोद घेवडे करतायत. आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतात इंद्रजित मागाडे आणि चांगला फटका राज गिंद्रा. सुरेख थ्रो अगदी नौका आणि हा तरुण खेळाडू राज गिंद्रा का जबरदस्त थ्रो सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये.
या दरम्यान चौथा चेंडू घेऊन येतोय तो इंद्रजित. इंद्रजित मागाडे यांनी जर 6 रनाची ओळ टाकली तर त्यांना श्रीकांत, अनिताभ, राजेश सलवाडी यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. चांगला चेंडू या ठिकाणी इंद्रजित याचा उसळी घेणारा हा चेंडू नीरज याच्या बॅटवर काही आला नाही आणि बॅटच्या वरच्या पट्ट्याला लागून झेलबाद होताना नीरजच्या जागी फलंदाजीला येतोय तो सागर मोरे. के अंदर तो एक ब्लू तेरा हुआ ना 2 मैच, तुम्हारा 2 इसका 2 हुआ ना. नहीं 2 तुम्हारा और इसका 2. चांगली गोलंदाजी करतोय तो इंद्रजित मागाडे आणि पुन्हा एक सुंदर चेंडू. सुरेख गोलंदाजी इंद्रजित मागाडे द्वारा. खूप नावाजलेला गोलंदाज इंद्रजित मागाडे, कपिल वसू बॉयजचा ट्रम्प कार्ड. ओपनिंग फलंदाज, नामवंत गोलंदाज इंद्रजित मागाडे. इंद्रजित मागाडे यांनी जर 6 रनपेक्षा कमी धावा दिला तर रोनक जाधव यांच्याकडून त्यांना 100 रुपयाचं पारितोषिक वाया जीपे. एक चांगला चेंडू आणि लेग साइडच्या दिशेने तटवलेला चेंडू. बघूया किती धावा मिळत आहेत. प्रशांत सलवाडी आणि जितेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा लिबर्टी कॅपिटल्स आणि लिबर्टी स्टार्स यांच्या मधील पुढील सामना क्वालिफायर 1. मी शशिकांत कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी नाणेफेक करून घ्यावी. 2-3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 13. अरे मी अरे तुझी नाही, तुमचे 2 ना जिंकले ना. एक हरलो ना म्हणून बोललो 2 वाल्यांचे म्हणजे तो डायरेक्ट बरोबर सगळे असं हँग होतं ना. मी इकडून तू ये ना इथं बस ना, म्हणजे सांगतो ना. चल 100 रुपये पाठवले तू, मी पण पाठवून देतो बाबा. इंद्रजित मागाडे यांनी जे षटक टाकलं त्यामध्ये 3 धावा दिल्या होत्या आणि त्यांना 200 रुपयाचं पारितोषिक श्रीकांत सलवाडी आणि रोनक जाधव यांच्याकडून वाया जीपे जमा झालेला आहे. क्रेडिटेड टू देअर इज अकाउंट. सुहास मोहिते कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने मला वाटतं काहीतरी पारितोषिक डिक्लेअर करायला येत आहेत. प्रशांत सलवाडी परत जाऊ नये, आपण नाणेफेक करायची आहे. शशिकांत कांबळे क्वालिफायर 1चा नाणेफेक आपण करून घ्यावी. सुंदर चेंडू अनिकेत द्वारा. पुन्हा एकदा सुरेख चेंडू निर्धाव जातोय. विकेट जाऊ शकला असता. अरे मी किती काय करू, इकडे बघतो तिकडे विचारतो, हा इकडे विचारतो, कुठे हे करू.
पुन्हा एकदा निर्धाव जाताना प्रफुल कुठं आहे काय माहित कोण ये तू बसेवर चांगला फटका लेग साईडच्या दिशेने विनोद घेवडे एक बाजू आपली सांभाळून खेळताना एक बाजू लावून ठेवलेली आहे विनोद घेवडे यांनी कमिटी मेंबर्स जिथे कुठे असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्स जवळ संपर्क साधावा ऑल कमिटी मेंबर्स चार आहेत काही डबल आलेला काय धाव संख्या होते ती 17 चांगला चेंडू वाईट दिलेला या ठिकाणी अंपायर महेश बिरवाडकर यांनी वाईट +1 दरम्यान धाव संख्या होते ती 19 के ऊपर से गया चांगला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न कॅच ड्रॉप पण कोणती धाव घेतलेली नाही या ठिकाणी परेश कांबळे यांनी प्रयत्न आशिष गमरे यांनी केला होता पण काही कॅच पकडू शकलेले नाही झेलबाद होऊ शकले असे परेश कांबळे या दरम्यान पुन्हा एकदा एक अनपेक्षित पावना मैदानामध्ये फिरताना 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 19 वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी शेवटचं षटक घेऊन येतोय तो शैविक चांगला गोलंदाज शैविक अतिशय जलद गतीने गोलंदाजी करतो शैविक धावा झालेल्या आहेत 19 एकूण 6 बॉलमध्ये 15 धावांची आवश्यकता सामना करतोय विनोद लेग साइडच्या दिशेने सुरेख असा फटका बघूया धावाद होतोय तो परेश चांगला फटका इंद्रजीत ने रोखलेला होता काय काय करू तू सांग मला
चांगला चेंडू या ठिकाणी शैविकद्वारे. चांगला फटका देखील या ठिकाणी. षटकार. शैविक याच्या चेंडूवर षटकार खेचलाय तो विनोद्याने. सव्वीस धावा. हॅलो. गेट दुसरा गेट. हे गेटचा दुसरा एंड विनोद. एक धाव. हे गाणं वाजवू नको मध्ये. तीन चेंडू नंतर धाव संख्या होते ती 27. अजूनही 7 धावांची आवश्यकता. या दरम्यान लिबर्टी कॅपिटल्स आणि लिबर्टी स्टार्स यांच्यामधील क्वालिफायर 1 खेळवण्यात येतोय. लिबर्टी कॅपिटल्स आणि लिबर्टी स्टार्स यामध्ये क्वालिफायर 1 चा होणारा पुढील सामना. लिबर्टी कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतलेली आहे. पुढील चेंडू घेऊन येतोय तो शैविक. सुंदर चेंडू. सुरेख असा चेंडू. एक मोठा प्रहार करण्याच्या तयारीत विनोद. निर्धाव असा चेंडू. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. गोलंदाजीला शैविक. लेग साइडला टाकलेला चेंडू आणि डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. या 1 धावेने धाव फलक होतोय तो 28. 28 धावा झालेल्या आहेत. हा तो नेट साठी म्हणतो. नेट संपलाय. नेट
एक बॉल आणि 6 धावा. जर या चेंडूवर षटकार आला तर 200 रुपयाचं पारितोषिक आणि अविनाश लोंढे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. पुढील चेंडू सुंदर असं हे षटक टाकण्यात आलं ते शैविकद्वारे. खूप जबरदस्त असा प्रयत्न विनोद गेवडे अगदी शेवटपर्यंत ही मॅच झुंज देत राहिले. लिबर्टी वॉरियर्सचा हा जबरदस्त झालेला हा सामना आणि लिबर्टी वॉरियर्सचा विजय.